तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर पहिले तर तुम्हाला सगळ्यांना सॉरी, कारण की मी बोललो होतो लग्नामध्ये ब्लॉग बनवेन, पण एवढा बिझी होतो की ब्लॉग बनवायला टाईमच भेटला नाही, तर सॉरी। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा आपण चालू जेजुरीला, कारण आपले जे कुलदैवत आहेत ते म्हणजे जेजुरीला घेऊन गेलेले आहेत। सो ते तर गेलेत 5 वाजता, आता वाजलेत बघू शकतो तुम्ही 9 वाजलेत, तरी आम्ही इथेच आहोत। म्हणजे नव्हतं जाणार, पण अर्जंट मी चाललोय मी पण। सो आजचा ब्लॉग त्याच्यावरच असेल, तुम्हाला संपूर्ण आपण हे दाखवूच, जिथे गोंधळ वगैरे असेल तर दाखवू। असेच आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करत राहा, आणि जर कोण आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू। आपण आता कुठं आला सांग? चल तर मित्रांनो, आपण आता जेजुरीला पोहोचलेलो आहेत, तुम्हाला दाखवत आता गाडावर चाललोत आम्ही ना। जीत, कुठे चाललो आपण? कुठं आलोत आपण? इकडे बघ ना, कुठं आलोत आपण? ये बघ मित्रांनो, आपण आता चालत गाडावरती दर्शन घ्यायला। तर आपल्यासोबत सार्थक, तू किती वाजता आलाय सार्थक? 5 वाजता घरून निघाले। 5 वाजता घरातून निघालेले ते, आणि आम्ही 9:30 वाजता, तरी आत्ता जस्ट पोहोचलोत आम्ही। तर वरती चाललोत गडावरती दर्शन घेण्यासाठी, तुम्हाला ते दाखवतोच आपण नक्कीच। तर बघू शकता आम्ही एवढी गँग आहे आमची, आम्ही आता जस्ट पोहोचलोत। हे जीत, तू एवढा लेट आला? हा काय माहिती नाही आता, एवढा नाही रे माहिती एवढा। चला मित्रांनो, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो। आता गाडावरतीच चाललेत आपण, चला मित्रांनो, बघू शकता तुम्ही। काय ते विचारायला पाहिजे रे कोणाला तरी। आता काढून गेलं मोबाईलला पण भेटतो बस काय तुम्ही गर्दी किती येते दर्शनासाठी, जास्त जर रांगा लागल्या। आम्ही दर्शन वगैरे ते झालेलं आहे आमचा। तर बघू आपण आता त्या दुसऱ्या गाडावरती चाललोत। गर्दी बघा तुम्ही किती येते। चले जीत, आहे बाय आता इकडून वाटतं। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो आपण जुन्या जेजुरीला झालंय। हा इथे टोक दिसतोय ना तुम्हाला, बघा इथे, तिथे जायचे आणि बरंच चालायचे, जवळ वाटतं। तू चालशील का मला ते सांग आधी इथं। पुढच्या वर्षी किंवा 2-4 वर्षांनी जोड्याने यायला लागला। मित्रांनो, इथं व्ह्यू बघू शकता तुम्ही नक्कीच, एक नंबर वाटतंय।
सपाटे आले सडा किती होता तू नाही जाऊ चालशील काय चालशील तू 9 लाख पायऱ्या उलटा दम लागलाय उलटा दम एक ऐकतच नाही जायचंच आहे बोलतात पुढच्या वेळेला मी येणारच नाही इकडं मी किती वरती आलोय बघू शकतो तुम्ही दम लागलाय जित भाई पण आमचं चालत चालत चाललंय का रे जित दम नाही ना लागत हो इकडे बघा तुम्ही आधी व्ह्यू दाखवतो तुम्हाला किती वरती आलोत आम्ही तरी अजून बरंच चालायची तिकडे जायचे चालतं जामच दम लागते मला चालायची सवय नसते त्याच्यामुळं कधीतरी आलो की असं दम वगैरे लागतो असं तुम्हाला डायरेक्ट वरती जाऊनच दाखवतो मध्ये ब्लॉग वगैरे मी स्टार्ट नाही केला कारण की चालण्यामध्ये खूप दम लागत होता त्याच्यात एनर्जी वेस्ट गेली तर कसं होणार चला तर तुम्हाला वरती जाऊनच भेटतो नक्कीच आपलं जित भाई बघा कसं चालतंय चल तर मित्र करतो व्हिडिओ चालू वरती जाऊनच मित्रांनो आता फायनली पोहोचलोय चालला किती टाइम लागला 1.5 तासांनी म्हणजे एवढा स्ट्रगल केल्याने तुम्हाला हा किती पाऊण तास उतराला अजून बाबा पडलो असतो आता अरे दम लागला एवढा खतरनाक त्यात बिना चपलीचा वरती चढते आपला जित भाऊ पण वन साईड देवस्थान कडे पठार सो फायनली पोहोचलोय मित्रांनो बघू शकता आम्ही फोटोशूट चालू आहे यांचा सो आता दर्शन वगैरे करू आपण फर्स्ट टाइम आलोत आम्ही इकडं सगळे म्हणजे कोणच नव्हता आला सो फर्स्ट टाइम आलो तुम्ही बघू शकता जीत चढशील का आजच्याला जीत वन साईड चाललेला आहे आमचा बघू शकते तर वरती दुकान वगैरे आहेत पाण्याची आता आपण पहिले जाऊ दर्शन वगैरे घेऊ तुम्हाला ती पण दाखवू नक्कीच मित्रांनो वीरभद्रा मंदिर इथे आता आपण पहिले दर्शन घेऊ महिलांनी लांबून दर्शन घ्यावे असे तिथे लिहिलेलं आहे नक्कीच इकडे व्ह्यू बघा आधी तुम्ही एवढे वरती आलोत आपण मित्रांनो फायनल पोहोचलोय आपण नागेश्वर मंदिर दर्शन इकडून घ्या सर मारुतीराज मंदिर मित्रांनो तसेच श्रीरामाचं मंदिर इथे इथे आपण आतमध्ये पहिले पाया पडून येऊ मग इथे दर्शनासाठी येऊ नक्कीच मस्त हवा सुटले 1 तासानंतर अशी हवा सुटले खूप बरं वाटतंय जे दम लागलेलं ते गेलेलं आहे निघून तिकडून पाया पडून येऊ ना पहिले आतून मस्त वाटतं मित्रांनो खरंच तुम्ही पण एकदा येऊन बघा इथे खूप छान वातावरण इथलं
भाई घे पाया पडतो घ्यायचं दर्शन करून घ्यायची. हॉटेल वगैरे आहेत आता बघतील ना ब्लॉग आपल्या गावातले त्यांना समजेल आपण पण जुन्या जेजुरीला आलो ते नक्कीच. काय जाईल ना हा ना. चल तर मित्रांनो आपण आता फायनली पोहोचलेलो आहोत. आता दर्शन घेऊया आपण. कुठे पहिले फर्स्ट टाइम आलो आपण. फायनली आपण आलेलो तुम्ही बघू शकता नक्कीच इथे ही आपली जुनी जेजुरी आहे. तर आपण आता आतमध्ये देखील चालत तुम्हाला आतमध्ये देखील दाखवतो नक्कीच. इथे फोटो वगैरे घेत आहेत काढून. चला मित्रांनो आपण चालत जातो दर्शन घेण्यासाठी. बघू शकता तुम्ही. येलकोट येलकोट जय मल्हार. हा तेच पंचलिंग महादेव. नाही आता जाऊ ना. हे पण इकडे एक नंबर वाटत रे. मन प्रसन्न प्रसन्न. जा तिथे पण जाऊ आपण तिकडे. मित्रांनो खूप भारी वाटतं इकडे. बघू शकता तुम्ही एक नंबर व्ह्यू आहे सगळं. ते पण मंदिर आहेत आपण बघू शकता. आता इथून बाहेरूनच दर्शन घ्यायचे. आता गणपती बाप्पाचं मंदिर आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. इथे पण मंदिर आहे बघू शकता तुम्ही नक्कीच. आपण सगळ्या मंदिरात दर्शन घेत आहोत. तुम्ही इकडे बघा व्ह्यू कसला वाटतंय दादा. ते पण तिथे पण दर्शनासाठी जाऊ बघा इथे मित्रांनो. बघू शकता खूप जुने मंदिर आहेत. आपण आता इथे पण पाया पडून घेऊ. बघू शकता कुठे कुठे आहेत मित्रांनो. एकदा आलात तर सगळीकडे दर्शन घ्या. मन प्रसन्न वाटतं नक्कीच. मग सगळे जुने प्राचीन मंदिर आहेत. जुने सामान आणण्यासाठी वाटतं. आता तिथे गाड्याच आहेत म्हणून तिथे गाड्या येत असतील आणि मग आणत असतील त्याच्यात. तर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालंय. आपण आता परत खाली उतरायला सुरुवात करतो. बघू शकता तुम्ही. सुनील कसं वाटलं तुला वरती येऊन? एक नंबर. काय ते फिरायला बा आल्यासारखं म्हणजे तुम्हाला सांगतो नक्कीच. तुम्ही पण एकदा येऊन बघा छान वाटतं. दादाने आम्हाला घेऊन आलेले आहेत.
तर छान वाटलं, नक्कीच तुम्ही पण या. जसं नवीन जेजुरी आहे तसंच जुन्या जेजुरीला पण येऊन बघा, आल्यासारखं काहीतरी आहे नक्कीच. तर चला आपण आता खाली उतरते, तुम्हाला दाखवतोच नक्की, मध्ये मध्ये थोडे व्ह्यू देऊच नक्की, असेच कंटिन्यू करत राहा आपल्या ब्लॉगला. मित्रांनो तुम्ही हा व्ह्यू बघा नक्कीच, किती छान वाटतंय. वारा पण खूप सुटला इथे, इकडं पण दरी आहे डायरेक्ट. हा जाऊ थांबा. तर आपण आता जुन्या गडावरून खाली उतरलेलो आहोत आणि अजून तरी नवीन गडावरून खाली उतरायचं बाकी आहे. पाय तर कामातून गेलेत, बघू शकता तुम्ही, सगळी बिना चपलीचे आहेत सगळी. पाय बघा, पायानं फोडा आलेले आहेत नक्कीच. चला अजून तो गड उतरायचा बाकी आहे, पण पाऊस पण उठला इकडे बघू शकता तुम्ही नक्की. हो तो पण उतराच आहे, थोडाच बाकी आता पोहोचू 2 मिनिटांमध्ये. रस्ता बघा तुम्ही, काय काय अवस्था झाली असेल पायाची. ते कुठे गेलेलो ना रे आपण, ते बघा त्याच्यावर पुढे गेलेलो पलीकडच्या साईडला. जे आले असतील त्यांना माहितीच असेल नक्कीच, पण जे नाही आले त्यांनी एकदा येऊन बघा, मस्त एक्सपिरियन्स भेटतो नक्कीच. ट्रेक पण होती तेवढीच, चांगलीच ट्रेक होती, पण शूज वगैरे घालून या, नाही तर पायाच्या सालट्या निघतील. चला तर आता तो पण गड खाली उतरून घेतो, तुम्हाला दाखवतोच नक्कीच ब्लॉगमध्ये. तरी अजून आम्ही जेव्हा बाकी आहेत, काहीच नाश्ता वगैरे नाही केला, सो आता जाऊन पहिले जेवू कुठेतरी आणि भेटतो तुम्हाला थोड्या टायमामध्ये. बघू शकता खाली गार्डन वगैरे आहे, छान असं छान व्ह्यू येतं इथं पण बघू शकता नक्कीच तुम्ही. इकडं बघा मित्रांनो तुम्ही नक्कीच. आपण खाली वगैरे उतरलेलो, आता चाललो घरी, म्हणजे आधी जेवायला थांबायचं. बघू शकता प्रसाद वगैरे आपण घेतलाय, तर जाऊ परत गावात देव वगैरे येणार असतं, तिथे पण जायचे. तर जाऊ आता, तुम्हाला पुढेच भेटतो नक्कीच. आधी नाश्ता वगैरे करू काहीतरी. चला तर असेच कंटिन्यू करत राहा आपल्या ब्लॉगला. चल तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण की जामच पाऊस पडत होता आणि आम्हाला पण जाम टाईम झाला. तर आत्ता ब्लॉग मी एंड करतोय. तर जर कोण नवीन असेल आपल्या यूट्यूब चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, असे सपोर्ट करा. थँक्यू.